वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचं प्रशिक्षणार्थी IAS पद हे तात्पुरतं रद्द UPSCनं केलेलं आहे. UPSCला अनेक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी शंका आढळलेली आहे, अनेक कागदपत्रामध्ये संशय वाटलेला आहे आणि यामुळं UPSCनं त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती आणि 31 जुलैच्या 3:30 वाजेपर्यंत दुपारच्या अशा प्रकारचा वेळ त्यांना देण्यात आलेला होता. मात्र त्या वेळेपर्यंत त्यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही. उलट त्या नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळं UPSCनं अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे. त्यांचं प्रशिक्षणार्थी IAS पद हे तात्पुरतं रद्द केलेलं आहे आणि त्यांना अशा प्रकारची एक ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेलं आहे. इतकंच नाही तर यापुढं त्यांना या कुठल्याही परीक्षेला अशा प्रकारच्या परीक्षेला बसता येणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. कागदपत्राची पडताळणी केली असता सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2022 या नियमाअंतर्गत त्या दोषी आढळलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी फेक कागदपत्र दिलेले आहेत. त्यात नॉन क्रिमिलियर असेल, दिव्यांग प्रमाणपत्र असेल, अशा प्रकारची कागदपत्र त्यामध्ये आढळून आलेले आहेत. त्याचबरोबर UPSCच्या नोटीसला त्यांनी उत्तर दिलेलं नाही. इतकंच नाही तर CSC 2022च्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. त्यांनी पालकाचं नाव बदललेलं आहे. वास्तविकता ते पालकाचं नाव बदलता येत नाही, परंतु त्यांनी ते बदललेलं आहे. आईचं नाव बदललेलं आहे, वडिलाचं देखील नाव त्यांनी बदललं आहे. एवढंच नाही, त्यांनी स्वतःचं म्हणजे अशा प्रकारचे नाव बदलणं, फोटो बदलणं, स्वतःचा फोटो देखील बदललेला आहे, ईमेल ID बदललेला आहे, पत्तासुद्धा त्यांनी बदललेला आहे. अशा प्रकारची चुकीची माहिती त्यांनी दिलेली आहे. आईवडिलांचा घटस्फोट झाला अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. खाजगी अंबर वाहनावर दिवा त्यांनी लावलेला आहे आणि केंद्र शासनाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं सुद्धा त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि 2 ऑगस्टपर्यंत त्यांना याची उत्तरं द्यायची आहेत. UPSCनं यापूर्वी त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे आणि अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्यांनी दिल्ली कोर्टामध्ये अशा प्रकारचा अर्ज केला होता. या अर्जावर आज पटियाळा कोर्टामध्ये अशा प्रकारची सुनावणी देखील झालेली आहे आणि पूजा खेडकरांच्या वकिलांना असं सांगितलं की त्यांनी मीडियाला कुठल्याही कमेंट केल्या नाहीत, न्यायालयावर विश्वास आहे, मीडियाला बाईट दिलेले नाहीत अशा प्रकारचं सांगितलं आणि आमचा म्हणजे पूजाचा जामीन मंजूर करावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी कोर्टाला केली. तर सरकारी वकिलांनी देखील अशा प्रकारची UPSCची बाजू या ठिकाणी प्रबळ मांडलेली आहे आणि त्यांना जामीन दिला जाऊ नये अशा प्रकारची बाजू या UPSCच्या वकिलांनी देखील केलेली आहे. पूजाच्या वकिलांनी सांगितलं की त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्यावर लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती आणि त्यामुळंच त्यांनी त्यांच्या विरुद्ध आरोप केलेले आहेत. पूजा खेडकरांवर अनेक प्रकारचे आरोप झाले की त्यांनी खाजगी वाहनावर अंबर दिवा लावला, खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासन अशा प्रकारची नेमप्लेट लावली, त्यांनी स्वतंत्र बंगला मागितला, स्वतंत्र केबिन मागितली, अशा अनेक या चर्चांना त्यावेळेस उधाण आलेलं होतं. मात्र जिल्हाधिकाऱ्यावर आरोप केले म्हणून अशा प्रकारचं वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं आहे. तर दिल्ली पोलिसांनी सुद्धा खेडकरांनी व्यवस्थेतील जे कच्चे दुवे आहेत त्याचा गैरफायदा घेतला आणि अशा प्रकारचं पद मिळवलं अशा प्रकारचं युक्तिवाद देखील पटियाळा हाऊस कोर्टामध्ये या ठिकाणी झालेला आहे आणि कोर्टानं त्यांच्या जामिनावर आज निर्णय दिला नाही तर ते उद्यापर्यंत राखीव ठेवलेलं आहे. उद्या कोर्ट त्या ठिकाणी जामीन द्यायचा की न द्यायचा हे ठरवणार आहे. मात्र तुर्तास त्यांचं IAS पद हे तात्पुरतं रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांना यापुढं कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची परीक्षा देता येणार नाही असं
UPSCनं कळवलेलं आहे.